अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आजचा आपला विषय असणार आहे तो म्हणजे आपण नवरात्रीमध्ये कोणकोणते नियम पाळायला पाहिजेत। तर बघा, हे मी काही नियम सांगणार आहे, ते प्रत्येकाने घरामध्ये पाळले तर नक्कीच तुमच्यावर देवी मातेचा आशीर्वाद राहणार आहे। आणि हे नियम जर तुम्ही पाळले नाही तर बघा तुमच्यावरती म्हणजे घरामध्ये आपल्या खूप काही छोट्या छोट्या गोष्टींवरून त्रास होत असतो। तर आपण कुठे चुकतो आणि कशा रीतीने आपण त्या चुकीची सुधारणा करायची आहे हे सर्व मी आज या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर बघा, सुरुवातीला आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून आपल्याला शुचिर्भूत होऊन जास्ती करून प्रयत्न करायचा आहे की आपण नवरात्रीच्या वेळेला सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे। आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजेच 3 ते 5 हा जो ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे त्यावेळेला तुम्हाला उठायचं आहे आणि सेवा करायची आहे। तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, कुलदेवीची आराधना करू शकता। यावेळेला कुलदेवीचं आपल्याला मी सांगितले की नामस्मरण जास्तीत जास्त करायचं आहे या 9 दिवसाच्या काळामध्ये। आणि नंतर बघा, तुम्हाला रोज सकाळी उठून ही सर्व पूजा करायची आहे। आणि एक दुसरा नियम म्हणजे आपण जेव्हा पूजा करत असतो, सप्तशतीचा पाठ करत असतो किंवा कुंकुमार्चन करत असतो तेव्हा आपल्याला बाजूला तुपाचा दिवा लावून ठेवायचा आहे। गाईचं शुद्ध तूप असतं, त्या तुपाचा दिवा आपल्याला किमान आपण जेव्हा पूजा करतो म्हणजे सप्तशती पाठ करत असतो, पारायण करत असतो त्यावेळेला तरी तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। आणि बाकीच्या वेळेला तुम्ही तेलाचा दिवा अखंड तर आपला नवरात्रीमध्ये चालूच असतो, परंतु पूजा करताना आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आपला तिसरा नियम बघा, दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आपल्याला बोलायचं नाही। जे आपण पाठ करत असतो, वाचत असतो, तर पूर्ण पाठ वाचेपर्यंत आपल्याला एका जागेपासून उठायचं सुद्धा नाही आणि मध्ये मध्ये बोलायचं पण नाही। नाहीतर आपण बघा काय करत असतो, फोन आला, फोन घेतला, फोनवरती बोललो किंवा मेसेज बघितला, असं काही करायचं नाही। जेव्हा आपण पाठ करत असतो किंवा देवाची आराधना करत असतो तेव्हा संपूर्ण लक्ष आपल्या देवाकडे पाहिजे आहे। आणि अशा रीतीने तुम्ही दुर्गा सप्तशतीचा किंवा कोणती सुद्धा पारायण असू दे, नाही तर देवाची आराधना असू दे, तुम्हाला तसं करायचं आहे। बिलकुल सुद्धा मध्ये आपण फोनचा वापर करायचा नाही किंवा बोलायचं नाही सॉरी। तर बघा, आणि नंतर तुम्हाला काय करायचंय की जेव्हा आपण प्रार्थना वगैरे करत असतो, आरती करत असतो, पाठ करत असतो, तर त्यानंतर आपल्याला आरती पण करायची आहे। लगेचच पाठ झाल्यानंतर आपल्याला आरती वगैरे करून नैवेद्य दाखवायचं आहे। नाहीतर आपण आता पाठ वाचला, थोड्या वेळानंतर आरती केली, असं करायचं नाही आपल्याला। तर ही गोष्ट आठवणीत ठेवायची आहे। त्यानंतर आलं आपलं कन्यापूजन। कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये केलेलं खूप छान आणि खूप म्हणजे देवीला प्रसन्न करणारी अशी सेवा आहे। म्हणून तुम्हाला यथाशक्ती तुम्ही एका कन्येला बोलवा घरी आणि तिला काही सुद्धा थोडक्यात आपण म्हणायचं भेटवस्तू द्या आणि त्या मुलीला आपण एक लक्ष्मीचं रूप समजून आपल्याला तिची पूजा करायची आहे। तुम्ही एक मुलीला घ्या, कुमारिका मुलीला, किंवा 7 घ्या, 5 घ्या, 9 घ्या, अशा रीतीने तुम्हाला देवीची पूजा करायची आहे, कुमारिकांची पूजा करायची आहे। तर बघा, ते झाल्यानंतर कन्यापूजन हे खूप महत्वाचं मानलं आहे। आणि तिला तुम्ही काही सुद्धा भेटवस्तू दिली तर त्यामध्ये आपल्याला पैशाचे सुद्धा नाणी ठेवायचे आहेत, म्हणजे तुम्ही पैसे सुद्धा त्या भेटवस्तूमध्ये ठेवायचे आहेत। तर बघा, पुढचा नियम असा आहे की घरामध्ये चप्पल वापरायची नाही। कोणाकोणाला सवय असते की रोज आपण घरामध्ये चप्पल वापरत असतो, तर या 9 दिवसाच्या काळामध्ये आपण घरामध्ये चप्पल घालायची नाही। तुम्ही बाहेर जाताना घालू शकतात। बघा, कोण कोण लोक तर बाहेर सुद्धा अनवाणी जातात, म्हणून आपल्याला किमान घरामध्ये तरी हा नियम आपल्याला अवश्य पाळायचा आहे। तर पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला गादीवर आणि पलंगावरती झोपायचं नाही। तर ह्या 9 दिवसामध्ये उपवास करणाऱ्यांनी तरी हा नियम आपल्याला पाळायचा आहे। गादीवर किंवा पलंगावरती आपण झोपायचं नाही, खाली तुम्ही चटई अंथरून टाकून झोपू शकता। तर हा एक सुद्धा खूप पाळायचा नियम आहे आणि ब्रह्मचर्याचं आपण पालन करायचं आहे। आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा जे जे आपण काही खास नियम पाळतो ते सगळे नियम आपल्याला या सप्तशतीमध्ये म्हणजे दुर्गाच्या या नवरात्रीमध्ये आपल्याला करायचे आहेत। आणि सप्तशतीचा जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तेव्हा हे नियम सुद्धा आपण गुरुचरित्रासारखेच पाळायला हवेत, तरच आपल्यावरती देवीचा आशीर्वाद राहणार आहे। तुम्ही जितक्या सात्विक मनाने कराल, सात्विक
स्वभाव ठेवाल, खाण्यामध्ये म्हणा सात्विकता आणाल किंवा मनामध्ये आपल्याला क्लेश करायचं नाही. कोण कोण बघा उपवास करता आणि चिडचिड वगैरे होऊन जाते, मग अशा उपवासाचा आपल्याला काही फायदा होत नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, जेवढं आपल्याला मन प्रसन्न राहील तेवढं आपल्याला बघायचं आहे. तर बघा पुढचा नियम असा आहे की आता स्त्रियांना अडचण वगैरे येत असते, तर 9 दिवसाच्या काळामध्ये जर असं प्रॉब्लेम आला तर आपल्याला पूजेच्या ठिकाणी बिलकुल हात लावायचा नाही. आपल्या घरामध्ये जे कोणी आहेत त्या लोकांकडून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आणि जरी तुमचे सप्तशतीचे पाठ चालू असतील तरी सुद्धा तुम्हाला ते करायचं नाही. घरात कोण वाचणारं असलं तर नक्कीच त्यांना सांगा वाचायला आणि तुम्ही लांबून बसून ऐकू शकता. नाहीतर परत तुमचे जेव्हा 5 दिवस होतील तेव्हा तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. अशा रीतीने आपल्याला जर अडचण आली तर आपण टेन्शन घ्यायचं नाही, कोणत्या गोष्टीची काळजी करायची नाही. आपले पाठ आहे तसेच आपण 5 दिवसानंतर सुरू करू शकतो. आणि नवमीला जेव्हा आपण उपवास करतो आणि दसऱ्याला उपवास हा दशमीला सोडत असतो तेव्हा सुद्धा तुम्ही कन्यापूजन केलं तरी चालतं किंवा सवासिनीची एका ओटी भरली तरी चालते. तर अशा रीतीने 9 दिवसाचे उपवास आपल्याला नवमीला पकडून दशमीला सोडायचा असतो. तर गोडधोड नैवेद्य करून आपल्याला हा नैवेद्य उपवास सोडायचा आहे आणि रोज देवीला नैवेद्य अर्पण करायचे आहे. तुम्ही फ्रुट्स अर्पण करू शकता, गोडधोड नैवेद्य काही सुद्धा तुम्ही देवीसाठी देऊ शकता, दाखवू शकता किंवा दूध साखर जरी तुम्ही दाखवलं तरी सुद्धा ते देवीला प्रिय आहे. तर अशा रीतीने काही महत्वाचे नियम आहेत की जे तुम्ही पाळलेच पाहिजे. आणि हे जर पाळले तर आपल्या घरामध्ये बघा एक नकारात्मकता राहत नाही. कारण आपण पूजेला बसलो की भरपूर कामं किंवा गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात की खूप आपल्याला असं वाटत असतं की मला आता उठावं, मला माझी कामं आहेत, हे आहेत, तर मनामध्ये विचार येत असतात. तर हे विचारामुळे आपण थोडंसं तिथं आपल्याला कंट्रोल करायचं आहे. आणि नंतर फक्त देवपूजा करताना आपण देवाकडेच लक्ष द्यायचं आहे. 10-15 मिनिटं फक्त आपल्याला देवासाठी द्यायचे आहेत. तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या परिवारासाठी त्याचा फायदा होणार आहे. घरातील कर्त्या स्त्रीने ही सर्व सेवा करायची आहेत. कारण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक जणच आपल्या गोष्टी पाळल असं शक्य नसतं. कारण प्रत्येकाची घराची फॅमिली म्हणजे फॅमिलीचे मेंबर हे वेगवेगळे असतात. म्हणून काय करायचं आहे, कर्त्या स्त्रीने जे कोणी हे नवरात्रीचं व्रत करेल किंवा सेवा करेल, अखंड दीप प्रज्वलित ठेवेल, तर त्या स्त्रीने तरी आपण बारकाईनं घरामध्ये लक्ष द्यायचं आहे. प्रत्येकाकडून आपल्याला अपेक्षा करायची नाही. कारण मी करते तर माझ्या घरातल्या प्रत्येकाने मला साथ द्यावी असं होणार नाही. कारण प्रत्येकाचे घरातले फॅमिली मेंबर वेगळे असतात, नाही तर त्यांच्या घरात सगळे पाळतात, आपल्या घरात कोणी पाळत नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि प्रत्येक मेंबर असे असतीलच पाळणारे हे सुद्धा नाही. त्यामुळे तुमच्या घरामध्ये वाद नको. तुम्हाला जितकं स्वतःहून करता येईल तेवढं करा. घरातले म्हणतात ना की नामस्मरण करणारी घरात एकही व्यक्ती असेल तर त्या एका व्यक्तीमुळे घराला पूर्ण आयुष्य मिळतं आणि सुख समाधान प्राप्त होतं. म्हणून तो विचार तुम्ही करा की आपण जे करतोय ते आपल्या घरासाठीच करतोय आणि फॅमिलीसाठी करत असतो. म्हणून कोणतेही मनात विचार घेऊ नका. जेवढं तुम्हाला स्वतःहून करता येईल तेवढी करा सेवा. आणि बघा ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आणि हे नियम तुम्हाला पाळायचेच आहेत. आणि या नियमांनुसार तुम्ही जर पाळून चालत राहिला तर नवरात्रीत अगदीच तुम्हाला खूप छान प्रसन्न असं वाटेल. कुलदेवतेची आराधना कायम करत राहा, नामस्मरण करत राहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय माता दी लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय माता दी.